हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत हलवा फ्राय आहे। कशी करायची नवीन पद्धत आहे बघूया। तर आपण बघू शकता मोठा पीस आपण हलवा घेतलेला आहे, त्याचे आपण असे पीस कट करून घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर आता आपण वाटण्यासाठी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे आपण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि आता फ्राय करण्यासाठी मसाले: गरम मसाला, कोकमागळ, जीरा पावडर, हल्दी पावडर, मीठ आणि कोळी मसाला, धनिया पावडर आणि तेल घेतलेला आहे। आता आपण कोटिंग साठी काय काय घेतलेलं बघूया। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन, कोळी मसाला, मीठ, धनिया पावडर, जीरा पावडर हे साहित्य घेतलेलं आहे आपण। चिला चांगला स्वाद येण्यासाठी आपण घेतलेला लसूण आणि कढीपत्ता। आता आपण मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाहू शकता हलव्याचे तुकडे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, ती 2 चम्मच घातलेले आहे आपण। अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच जीरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि 2 चम्मच कोळी मसाला, अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। 1 चम्मच कोकमागळ घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं तेल। तेल टाकल्याने आपली कोटिंग आहे ती चांगली बसते। तर आता आपण मिक्स करून चांगले सगळं मच्छीला लावून घ्यायचे मसाले। तुम्हाला माझी आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत। कोटिंगचं साहित्य आहे ते आपण मिक्स करून घेऊया। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आणि आता आपण कोटिंग करण्यासाठी मच्छी घेतलेली आहे, त्याला मस्तपैकी वर खालून सगळीकडून लावून घ्यायचं आहे पीठ। आपण बेसन घेतलेलं आहे 2 चम्मच आणि तांदळाचं पीठ घेतले अर्धी वाटी आणि गरम मसाले वगैरे पाव चम्मच घेतलेले आहेत। ते आपण सर्व मस्तपैकी असे कोटिंग करून घेणार आहोत। अशी कोटिंग केल्याने मच्छी खायला मस्त कुरकुरीत लागते। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। बघू शकता मस्त आपली कोटिंग झालेली आहे। तर आपण सर्व मच्छी अशा प्रकारे कोटिंग करून घेणार आहोत। तर आता आपण फ्राय करण्यासाठी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया तेल। तेल सर्व बाजूने पसरवून घेतलेलं आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घालूया। लसूण आपण टेचून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालूया मच्छी कोटिंग केलेली। बघू शकता। आता आपण थोड्या वेळाने लगेच पलटी करून घेणार आहोत। बघू शकता एक बाजू आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलेली आहे, दुसरी बाजू आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली मच्छी चांगली फ्राय होऊन तयार होते। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। दुसरी बाजू पण शिजलेली आहे। आता आपण मच्छीच्या कड्या त्या शिजवण्यासाठी आपण त्यांना उभे करून घेणार आहोत अशा प्रकारे। तर दोन्ही बाजूने मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहे, खायला पण भारी लागते। आता आपली एक कडा शिजून झालेली आहे, बघू शकता। आता आपण दुसरी बाजूला पण शिजवून घेणार आहोत अशा प्रकारेच। आता आपण दुसरी बाजू पण अशा प्रकारे शिजवून घेणार आहोत।
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? कुरकुर हलवा फ्राय आता आपली मच्छी रेडी झालेली आहे, पाहू शकता। आता आपण काढून घेणार आहोत सर्विंग प्लेट मध्ये। तुम्ही ही माझी व्हिडिओ फेसबुक चॅनलवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या आणि यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहू शकता तयार आहे आपली रेसिपी कुरकुरीत हलवा फ्राय। तर ही तुम्ही रेसिपी कशासोबतही खाऊ शकता, भात भाकरी। अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू। बाय।